नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील चोरोची गावचे सुप्रसिद्ध उद्योगपती हिमयुग टफ क्लासेसचे सर्वेसर्वा कृष्णा रुपनर शेठ यांनी त्यांच्या मातोश्री कैलासवासी जनाबाई रुपनर यांच्या स्मरणार्थ काशी यात्रा, उत्तर भारत काशी यात्रा आयोजित केली होती. यावेळी काशी यात्रेला गेलेले चोरोची गावचे सर्वांचे लाडके आबा हे आपल्याशी जोडलेले, त्यांनी काशी यात्रेचा आनंद घेतलेला आहे. काय सांगाल, कसं वाटलं? आनंद एक नंबरचा झाला. तिकडे गेल्यावर काय वाटलं? इकडच्या गावाची आठवण होईल ना बघा आम्हाला. इकडे वाटतं का नाही रिटर्न? तकडंच बसावं वाटायला लागलं तर. का बरं इथं काय आहे? साधं इथून चोरोशीला चाललं, गाईडला हात केला तर कोण गाडीवर घेत नाही, उभा करत नाही. या माणसानं तुम्हाला काशी यात्रा मोफत काढली. याबद्दल काय सांगाल? कृष्णा रुपनर शेठ यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याच्या आशीर्वादानं हे आम्हाला घडलं नाही. आम्हाला कुठलं घडते ते? आम्हाला सध्या गावाकडे जायचं होत नाही. एवढी मोठी यात्रा कशी घडणार आम्हाला? त्याला आपण तुम्ही सोसायटीचं चेअरमन या नात्याने त्यांचं कशा प्रकारे आभार माणसाला? बघ, त्याचं कृष्णाच्या आशीर्वादानं आम्हाला सर्वेक्षणला तीर्थयात्रा चांगल्या तऱ्हेने घडली. तशी आमची अशीच यात्रा घडावा, त्याला आमचा आशीर्वाद असावा. नागरिक जोडलेले आहेत. काय सांगाल, कसं वाटलं यात्रेला गेल्यावर, काशी यात्रेला? खूप चांगलं वाटलं. अशी यात्रा आम्हाला विनामूल्य मतलब असं जाणं होत नव्हतं, पण त्यांच्या सहयोगानं आम्हाला काशी यात्रे जेवणाची, राहण्याची कशा प्रकारे रुपनर शेठ यांनी व्यवस्था केली होती? अशी अतिशय उत्तम व्यवस्था होती. काही आम्हाला कमतरता पडली एकूण किती मुक्काम झालं? एकूण 4 मुक्काम झाली की. काही गाडीत, काय म्हणजे असं रोडवर काय. रुपनर शेठ यांना कशा प्रकारे आभार माणसाला, तुम्हाला काशी यात्रा घडवून आणली त्याबद्दल? त्यांना असेच ज्या माणसांना मतलब कोणाला जाणं शक्य होत नाही तीर्थयात्रेला, अशा लोकांना त्यांनी तीर्थयात्रा घडवून आणली. त्यांनी त्यांच्या हातून असे ही सेवा घडत राहावी, उत्तर असे सेवा घडत राहावी, एवढंच मी म्हणू. तुम्ही पण काशी यात्रेला गेला होता, काय वाटलं तिकडे गेल्यावर? तिकडे गेल्यावर श्री कृष्णादा रुपनर यांच्या वतीने त्यांच्या मातोश्रीच्या द्वितीय स्मरणार्थ आमच्या मुलग्यांचे मित्र प्रशांत सायर यांचे मित्र होते. त्यांच्या ह्या आशीर्वादामुळं आम्हाला काशी यात्रेस घडून आलेलं आहे. या काशी यात्रेत आम्हाला कुठलीही गोष्टीची उणीव भासली नाही, किंवा तीर्थयात्रेत आम्हाला कुठल्या गोष्टीची गरजेची म्हणजे असे कुठल्याच गोष्टीची उणीव वाटलेली नाही आहे. आम्ही खूप मजा केली, एन्जॉय केलं, आणि देवाच्या ह्याच्या स्वरूपाच्या ह्याच्यातनं चांगलं मार्गदर्शन आम्हाला महाराजांनी दिलं. व्यवस्थित आम्हाला ज्याच्या त्याच्या परीनं जसं तसं जमेल तसं देवदर्शन व्यवस्थित घडवलं. जे मागे होते त्यांना पुढे आणून महाराजांनी व्यवस्थित आम्हाला एकत्रित केलं. असे दर्शन घडवत आम्हाला आज 7 दिवस झाले. काहीही आज जाणवलं नाही की आम्ही घरी आहोत की महाराजांच्या बरोबर आहोत. असं अडचणी निर्माण झालेल्या नाही आहे. अगदी व्यवस्थितपणे रुपनर साहेबांच्या आशीर्वादानं आम्हाला ही काशी यात्रा घडली. या अगोदर कधी गेला होता काशीला? हो, उज्जैन वगैरे, ओंकारेश्वर या 10 मेच्या तारखेला मी जाऊन आलेले आहे, पण काशी केलेले नव्हती म्हणून मी आत्ता नंतराने गेले. तिकडे गेल्यावर इकडची काय आठवण वगैरे? नाही, काशीत राहावं असं वाटत होतं. रुपनर शेठ यांचं कशा प्रकारे आभार माणसाला? त्यांना भरभरून मी आशीर्वाद देते, आणि असंच त्यांनी पुढल्या वर्षी ज्यांनी तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं, प्रत्येक ठिकाणाची माहिती पोहोचवली, ते मराठे महाराज, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मराठे महाराज अगदी व्यवस्थित आणि सुसज्ज सगळं व्यवस्था करून आम्हाला व्यवस्थित जाऊन आशीर्वाद त्यांचा आशीर्वाद आमच्यावर आहे. आपलं स्वागत आहे. धन्यवाद. आपण काशी यात्रेला गेला होता, रुपनर शेठ यांनी आयोजित केलेल्या. काय वाटलं तिकडे गेल्यावर? तिकडं गेल्यावर खूप छान वाटलं. पाठीमागची काय आठवण आली नाही, आणि तसं मी तिकडेच राहा वाटत होतं. हो, नाही तिकडंच राहू तर वाटत घरच्यांना होतं. सगळ्यांना बाय 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 असं नाही, पण छान वाटलं. तिथं जाणं शक्य नाही आहे, पण कृष्णाभाऊमुळं ते शक्य झालं. कारण एवढ्या लांब जाणं, या अगोदर कधी काशीला गेला होता का? नाही, शक्यच नाही. पहिल्यांदाच गेला? पहिल्यांदाच तुम्हाला जाण्याचा योग कृष्णा रुपनर शेठ यांनी आणला. त्यांचं कशा प्रकारे आभार माणसाला?
त्यांचं शब्दात तर सांगू शकणार नाही सोडा. हां, कारण त्यांनी अशक्य ते शक्य केलं. त्यामुळे शब्दात सांगणं तर कठीण आहे. पण ते एवढा मोठा माणूस व्हावा की त्यानं अशा अनेक तीर्थयात्रा कराव्या. आता काय छोटे आहेत काय? अनेक करावत्या. आता 2 केल्या, 3 केल्या, पण अनेक करावत्या. अशा किती तर लोक आहेत त्यांना जाणं शक्य नाही. तुम्हाला तिथं वेळोवेळी मराठी महाराजांनी मार्गदर्शन केलं, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यांच्याबद्दल बघा, देवाला जाणं सोपं आहे, पण तिथलं आपल्याला जर काय कळत नसेल तर देवाला जाण्याचा काय फायदा. तिथलं त्यांनी सगळी माहिती सांगितली. तिथं म्हणजे कुठं काय आहे, कशाबद्दल काय, म्हणजे प्रत्येक देवाची माहिती सांगितली. त्यांनी पण छान मार्गदर्शन दिलं. त्यामुळं प्रत्येक देवाची आपल्याला माहिती पण भेटली आणि त्याचं महत्त्व पण समजलं. फक्त इथून जायचं मग पाया पडून परत यायचं तसं पण नाही झालं. त्याबद्दल सगळी माहिती पण भेटली छान. ठीक आहे, धन्यवाद. आजी, तुम्ही कधी गेला होता काशीला ह्याच्या अगोदर? पहिल्यांदाच गेलता का? काय वाटलं तिकडे गेल्यावर? आता काय बरं वाटलं. देव केला, महाराजनं दाखवलं सगळं. जेवण पाणी सोयी केली. ती कृष्णा रुपनर शेठ तुमचं कोण आहेत? ती माझा पत्नी आहे या. काय सांगाल पुतण्याबद्दल? साधं इथून चोरोचीला चाललं, हात केला तर गाडीवर कोण घेते का आत्ता जोगात? त्या माणसानं तुम्हाला उत्तर भारत पूर्ण काशी यात्रा काढली, 7-8 दिवसाची ट्रिप. त्या व्यक्तीबद्दल तुम्ही काय सांगाल? आता काय आमचा आशीर्वाद लागू दे सगळ्यांचा. आशीर्वाद लागावा. होय, आमच्या सगळ्यांचा कृष्णावर आशीर्वाद लागाव. जनाबाई माझी जाऊ ती दाखली, ती गेली देवाचे हे दारी. बरोबर. तिच्या नावानं आम्ही जाऊन बघून आलो. गेला होता का यात्रेला, काशी यात्रेला? होय, गेलेली ह्याच्या अगोदर कधी गेलता का? नाही, मग ह्यावेळी जाण्याचा योग आला, कसं वाटलं तिकडे गेल्यावर? चांगलं वाटलं, आनंद झाला, दर्शन झालं त्या कृष्णांमुळं. बर. राहण्याची वगैरे व्यवस्था कशी केली होती? चांगली व्यवस्था, जेवण, चहा, नाश्ता सगळं होतं. सगळं होतं का? सगळं. इथल्यापेक्षा तिकडं बरं होतं का इकडंच बरं आहे? आता ती आपण लांब गेलेली, तिकडं कसं बरं असेल, चांगलं बघायला, दर्शन घ्यायला चांगलं होतं. मग त्या रुपनर शेठ यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? काय झालं, आमची शुभेच्छा त्यांच्या परिवाराला. हां, ठीक आहे, धन्यवाद. ते रुपनर शेठ तुमचं कोण आहेत? भाचा आहे माझा. बरं, त्या भाच्याबद्दल काय सांगाल? आनंद सांगणार त्याला, अजून पुढं भरभराटी देऊ दे देवानं, असाच आनंद भेटू दे सगळ्यांचा त्याला. तुम्हाला तिथं महाराजांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं, प्रत्येक ठिकाणाची अचूक माहिती दिली, त्याबद्दल त्या महाराजांबद्दल काय सांगाल तुम्ही? आभारी. ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. कसं वाटलं तिकडे काशीला एकदम गेलं? व्यवस्थित, एक नंबर झाला काम. तिकडची काय आठवण येत होती का? आठवण इकडची नाही, बिलकुल इकडची आठवण नाही? नाही. नाही बरं, तिकडेच वाटायला लागलं. तिकडेच राहावं वाटतं. ते कृष्णा रुपनर शेठ तुमचं कोण आहेत? माझा नातू आहे ती. काय सांगाल नातवाबद्दल? नातवाबद्दल त्याने जेवढा खर्च केला ना त्याबद्दल धन्यवाद करतो. त्यांनी काशी यात्रा आयोजित केली, त्याबद्दल त्यांचा आभार माणसाला काय? होय होय, कशा प्रकारे आभार माणसाला? मनापासून आभार मानणार. बाबा, सर्वप्रथम तुमचं एलव्ही न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. काशी यात्रेला गेला होता, तुमच्या पत्नीच्या स्मरणात तुमच्या चिरंजीवानी काशी यात्रा आयोजित केली होती. काय वाटलं तिकडे गेल्यावर? एकदम मस्त वाटलं, आनंद वाटला, फिरलो, मजा घेतली, खाण्यापिण्याची व्यवस्था केली ती मुलांनी, मस्त मजा, फिरून आला. आता मगाशी महाराजांनी आपल्या मुलाचं एकदम मन भरून, तोंड भरून कौतुक केलं. त्या कौतुकाबद्दल आपल्या मुलाच बाबा कोणतर कौतुक करायला लागले. आपला मुलगा एक सुप्रसिद्ध उद्योग. काय वाटतंय मुलाबद्दल? बहुत खुशी, बहुत अभिमान आहे होता. मुलाबद्दल काय सांगाल तुम्ही? हे त्याला बनवला असा मुलगा तुमच्या पोटी जन्मला, याबद्दल काय वाटते? बहुत एकदम सही कंडिशन वाटते आणि अशीच राहावी, अशी इथून पुढे अशीच राहील का व्यवस्थित? अशीच राहील अशी प्रार्थना करतो. रोज सकाळी उठून त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. यात्रेला गेला होता? होय, कसं वाटलं तिकडे गेल्यावर? छान वाटलं. काय सांगाल? कृष्णा रुपनर शेठ यांनी काशी यात्रा आयोजित केली होती. आयोजित केली होती, पण मी मोठी बहीण असून भाव बारका आहे, तरी पण भावानं बहिणीला याबद्दल मला भावाचा अभिमान आहे, आनंद आहे. मोठी बहीण आहे तुम्ही त्यांची? होय, मोठी. मग तुम्हाला असा अभिमान वाटतोय ना, आपला बारका भावा एक सुप्रसिद्ध उद्योगपती आहे? होय होय, अभिमान आहे. काय सांगाल भावाबद्दल? काय नेऊन आणलं, सगळ्या जेवणा खाण्यापिण्या सगळं, देवदर्शन सगळं चांगलं केलं भावानं. त्याबद्दल भावाला मी आभारी, आनंदी आहे मी. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील
बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त LV न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.